हॅलो. चला अंतिम मॅचला सुरुवात होते आजच्या रात्रीतील स्पर्धेची सेकंड लास्ट नाईट आणि शेवटची मॅच. बघा आमच्या महागुरु एम डी गडगे सरांचा मोबाईल कोणाकडे असेल तर तो प्लीज कॉम्बॉक्समध्ये जमा करा. नितीनजी आई जगदंबा क्रिकेट संघ खानाव आयोजित ग्रामस्थ मंडळ चषक 2023 सौभाग्यवती जयश्रीताई शशिकांतजी दिसले सरपंच ग्रुप ग्रामपंचायत खानाव. आपण त्यांचं खूप मोठं योगदान या स्पर्धेसाठी राहिलंय. प्रचंड मेहनत तुम्ही पाहू शकाल. सचिनदादा मुंडे सगळ्यांचीच आम्ही ग्रामस्थांची आम्ही सगळ्यांना हे श्रेय देतो, कारण पाहिलेलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांचा पाठलाग करणं गरजेचं असतं आणि ते स्वप्न सत्यात उतरवलं आणि 7 रात्रींमध्ये ही स्पर्धा घडवली. मल्लिकावीरासाठी 2 व्हीलर बाईक, त्यानंतर 3 स्पोर्ट्स सायकल, 2 कूलर, एक चांगली रणनीती आणि एक चांगलं मॅनेजमेंटनं भरलेली स्पर्धा तुम्हाला इथे अनुभवायला मिळाली. खूप एन्जॉय केला. चांगल्या लाईट्स जे नेहमी खेळाडूंना अपेक्षित असतात, स्पेशली बॅट्समन ज्यांना चांगल्या लाईट्स नेहमी अपेक्षित असतात. एक चांगले टावर्स जे खूप चांगल्या उंचीवर बांधण्यात आलेत आणि याचं श्रेय सगळं मॅनेजमेंट टीमला आम्ही देतो. क्वालिफाय अंपायर्स, क्वालिफाय आपण पाहू शकाल स्कोरर, त्यासोबत चांगल्या दर्जाचे उत्कृष्ट दर्जाचे समालोचक, त्यासोबत चांगल्या दर्जाचा स्टँडर्ड डीजे, एक प्रेक्षणीय आपण पाहू शकाल जे यंदाच्या सीझनमध्ये खूप सर्वात पसंती ज्या चॅनलला मिळाली तो सायप्रीत. आणि पहिलाच बॉल लव फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आणि तदनंतर फटका ठोकलाय. बॉल निघून जाईल सीमा पार चौकार. पहिल्याच बॉलवर आक्रमण केलंय. दोन्ही संघ अतिशय महत्वाची मॅच खेळत आहेत, कारण या मॅच नंतर बक्षीस पात्र संघ बनेल. पुन्हा एकदा तसाच काही प्रयत्न, परंतु यावेळेस लेंथ चांगली होती. फसवा चेंडू इथे फॉलो केलं बॅट्समनला. पहिल्या चेंडूचा निष्कर्ष पाहून हा बॉल रिलीज केला होता, शरीरापासून दूर ठेवला आणि थोडंच आपण पाहू शकाल ओरपिच लाईन जिथे असते तिथे हा बॉल ठेवला आणि स्वीप करण्याचा प्रयत्न फसला होता. पुन्हा एकदा तसाच प्रयत्न. हाही फटका दमदार आहे, क्लासिकल स्ट्रोक आणि हा बॉल जाईल हाय अँड हँडसम लाजबाब षटकार. तुमची सगळी चांगली रणनीती इथे विशाल शेळके ज्याच्या बॅटमधून हा षटकार आलाय. अजय भंडारी यांच्यावर एक मुख्य गोलंदाज ज्यांच्यावर आक्रमण झालंय. दोन्ही संघ ताकदवान आहेत, दोन्ही संघ प्रतिष्ठेची लढत इथे लढत आहेत. आज रात्रभर प्रचंड मेहनत केली. म्हणतात या दुनियेला तुमचा संघर्ष बघण्यासाठी वेळ नाही, दुनियेला तुम्हाला पाहायचं आहे तुमचा संघर्ष, तुम्ही फाईट कशी केली हे पाहण्यासाठी कोणताच वेळ नाही. पाहायचंय तुमचा सक्सेस आणि तो सक्सेस कोणाला मिळेल यासाठी लढत सुरू आहे. आई फटका खेळण्याचा प्रयत्न बॉटम एंडवर चेंडू लागला. बॅक टू द बॉलर स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये. मग रोहित किती क्विक इन ऍक्शन मध्ये होते, लगेच क्विकली ते सेफली आपल्या घरामध्ये घर वापसी करत असताना डॉट बॉल चढाव ओर सूर्य. या षटकाचा तुम्ही जर चित्रीकरण पाहिला, पहिल्या बॉलवर चौकार, गोलंदाज कमबॅक डॉट बॉल, तदनंतर षटकार, फलंदाज कमबॅक, पुन्हा एकदा डॉट बॉल आणि ते वाईड यॉर्कर. हो व्हाट अ शॉट, काय फटका खेळ आहे, परंतु एक्झॅक्टली बॅटला टच झाले की नाहीये. पंच सांगतायत की बाई, यस पंच, बाईच्या स्वरूपाने चौकार आलाय.
तरी बॉल आतमध्ये असेल आणि एक चांगला निर्णय पंचांचा, कारण हे गरजेचं असतं. एक एक डिसिजन खूप महत्त्वाचा आहे आणि ते यंदा आताचा जर विचार केला सोशल मीडिया आहे याचा जेवढा फायदा आहे तेवढा दुरुपयोगी होतो. पंचांना नाव कमावण्यासाठी रात्र रात्र दिवस दिवस मैदानात उभं राहावं लागतं, चांगले डिसिजन द्यावे लागतात, तेव्हा जाऊन कुठे नाम बनतं. आणि जर चुकून एखादा डिसिजन चुकला ना लगेच स्क्रीन रेकॉर्डिंग आणि जाहीर निषेध, काले झेंडे तयार. संदेश या गोष्टी करून काहीच मिळत नसतं. ॲक्च्युली तुम्ही जर सामना हारला असाल एखाद्या डिसिजन मुलं तर तुम्ही सामना गमवून बसलायत. जाहीर निषेध करून तुम्ही पुन्हा तर सामना तुम्हाला मिळणार नाही. यानं तुम्ही तुमची आत्मप्रचिती कमी करता, तुमची प्रोफेशनॅलिटी, तुमचा चांगला खेळ आणि तुमच्या नावाचा दर्जा तुम्ही कमी करता, हे देखील मी तुम्हाला सांगेन. आमदार प्रशांत मोठा इतिहास घडविला, या आमदार प्रशांतांनी मोठा इतिहास घडविला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढवला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढविला. पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा, पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा, आवडता आमदार बनवेलचा. या आमदार प्रशांत दादांनी मोठा इतिहास घडविला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढविला. वाह क्या बात आहे. डीजे नितीन चांगलं सुमधुर संगीत. पनवेलचे हॅट्रिक आमदार, पनवेलचा अगदी विकास गंगा चित्र कायम पलट करून दिली. पनवेलचा जर विकास तुम्ही पाहिला तर ट्रॅफिक सारखी समस्या, आज रस्त्यांची समस्या पनवेलमध्ये किती चांगल्या पद्धतीने सोडवली गेल्या. असं म्हटलं जातं की पनवेलचे रस्ते बनवणं एक मोठं चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून ते बनवले गेले. आणि सध्या पान तलाव जर तुम्ही पाहिला ना तर सर्वांचा आता फेवरेट स्पॉट बनलाय आणि किती चांगल्या पद्धतीने तिथे ते घडून आणलं. पहिलं षटक संपलं होतं 16 धावा पहिल्या षटकामध्ये अजय भंडारी तुम्ही पाहिलं. आता दुसऱ्या षटकामध्ये अमर हिलाल, दुसऱ्या षटकाला सुरुवात होते. सलामीला गेलेली जोडी सुरक्षित आहे. विशालनं चांगली सुरुवात करून दिल्या. रोहित पाटील आता सायकलींकडे, हाल फुल टॉस बॉल होता, स्वीप केल्या बॉलला पाठलाग सूर्य फिल्डर बॉलच्या पाठीमागे बॉल साफ केला पहिल्यांदा, नंतर कलेक्शन होते आणि इथे 2 धावा पूर्ण झालेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. माहिती आहे इथे पाली टीमला देखील चांगले अपोजिशनकडे देखील तेवढी दमदार बॅटिंग आहे, त्यामुळं लढावं लागेल या मॅचमध्ये. मागील षटकामध्ये 32 धावा आय थिंक डिफेन्स केल्या. अगदी 3 षटकामध्ये एक मोठा संघ होता नवापाडा, त्याला शमवलं गेले. यंदाचा विचार केला तुम्ही जर पाहिलं, यंदाच्या सीझनची सुरुवात झाली, यंदाच्या सीझनमध्ये पहिली ट्रॉफी जिंकण्याचा मान या पाली संघाने मिळवला होता आय थिंक ओवल्याच्या मैदानावर सगळ्या संघांमध्ये. आणि खूप चांगला प्रवास राहिला यंदाच्या सीझनमध्ये. खूप मोठमोठ्या ट्रॉफ्या या टीमनं जिंकल्या आणि चांगली चांगली पारितोषिक देखील. इथे मात्र बेल्स अगदी स्टंपला बॉल लागला आहे परंतु बेल्स खाली पडली नाही सुदैवानं. लक फॅक्टर होतं इथे. आपण पाहू शकता रोहितचं तिसरीसाठी निघालेत आता, थ्रोची प्रतीक्षा होते आणि ते पुन्हा एकदा पाठीमागं फिरले. बच्चेंगे तोर लढेंगे पंच सांगतात एज लागली होती, एज नंतर स्टंपला चेंडू लागला आणि बेल्स पडले नाही हे सुदैव. आणि ते आपण पाहू शकाल 2 धावा या बॉलवर मिळत आहेत. नियम, रूल्स, रेग्युलेशन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिकेटमध्ये बरेच नियम असतात. आपण पाहिलं की बेल्स खाली पडली तरच खेळाडू बाद असतो. अनेक खेळाडू आपण पाहिले असे संदेश, काही खेळाडू जेव्हा स्टंपिंग करतात बेल्सला टच करतात, बेल्स हातात ठेवतात आणि पुन्हा एकदा स्टंपवर ठेवतात. आणि बऱ्याच टुर्नामेंटमध्ये यंदा हे झालंय की खेळाडूला नॉट आउट दिलं गेलंय. इंटरनॅशनल नियमानुसार जर चेंडू रिलीज केला नाही, बेल्सच्या क्लोज जाऊन जरी हवेमध्ये जरी बेल्स पडली ना तरी खेळाडू बाद असतो. परंतु बेल्स पडणं इम्पॉर्टंट आहे. सबमरी डिलिव्हरी टप्पा पडल्यानंतर चेंडू लो राहिला. आता विकेट किपर कडून बॉल सुटलाय, 1 रन पूर्ण झाले. दुसऱ्यासाठी प्रयत्न होत आहे. तेज तरा रनिंग बिटवीन द विकेट, डायरेक्ट हिटवर डिपेंड राहिले. काय रन चोरले जात आहेत नजरेसमोर. एक एक धाव महत्वाची, एक एक धाव संघर्षाची, एक एक धाव विजयापर्यंत आपल्याला घेऊन जाईल आणि एक मोठं टार्गेट सेट करून जाईल. त्याच एका एका धावासाठी जीवाचं रान करत असताना इथे दोन्ही खेळाडू काय दमदार परफॉर्मन्स आतापर्यंत. ओपनिंग ब्लास्टर्स वेल सेट आहेत. बघा रिप्लेमध्ये दाखवत आहेत संदेश, डायरेक्ट हिट झालं असतं तर चित्र वेगळं होतं, परंतु जर तरला स्थान नाही क्रिकेटमध्ये. 22 22 धावा
3 डबल आतापर्यंत आलेत. फटका खेळा इनसाइड आउट, क्षेत्र पूर्णतः खाली आहे. एक्स्ट्रा कव्हर मध्ये कोणी नाही हे पाऊल शॉट सिलेक्शन केलाय. इनसाइड आउटचा लाजबाब चौकार. मॅन स्टाईल ना आपण पाहू शकाल इथे फटकेबाजी सध्या सुरू केली आहे. चांगली साथ सलामीला आलेली जोडी सुरक्षित प्लस पॉइंट घेऊन चाललाय सध्या बापदेव पाली. संघाची सांघिक धाबा बोर्डवर तुम्ही पाहताय 26. आता दुसऱ्या सत्रामध्ये उसाटणे संघाला देखील आता एका मोठ्या टार्गेट साठी सज्ज व्हावं लागेल. रात्रभर खूप प्रचंड मेहनत केली आपण पाहू शकाल आणि त्या मेहनतीचं फळ हवं असेल तरी मॅच कोणत्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागणार आहे टीमला. रोहितचा हा कार्पेट ड्राईव्ह ऑन ड्राईव्हचा फटका लॉंगॉनचा फिल्डर तैनात आहेत. चांगला कलेक्शन अनिकेतच्या माध्यमातून परंतु इथे थ्रो चांगला झाला. पुन्हा एकदा डायरेक्ट हिटची संधी गमावले. 2 हिट मिस केलेत. कलेक्शन चांगलं राहिले नाही बॉलरच्या माध्यमातून. तर प्रेक्षक संपूर्ण सगळे प्रेक्षक जवळपास घरी गेलेत. आता या दोन्ही टीमला सपोर्ट करणारे प्रेक्षक तुम्ही पाहू शकाल सध्या ऑनलाईन आहेत. बरेच जण ऑनलाईन आतापर्यंत पाहत आहेत. संदेश सगळ्यांचं आम्ही स्वागत करू. भारक्या शेळकेसारखा खेळाडू पाठीमागे ठेवला ही रणनीती होती. गेम स्ट्रॅटर्जी इम्पॉर्टंट आहे. जयदास सारखा मास्टर माइंड खेळाडू या टीमकडे देखील आहे जो रोल कमी परंतु मास्टर माइंड जास्त आहे. हा फटका देखील चांगला आहे. बॉल निघून जातात रन येतील. या बॉलवर देखील 4 चौकार. संघ पदार्पण करेल 32 16.00 सध्याचं करंट रन रेट आपण पाहतोय. आणि अशाच स्वरूपानं जर रन इथेही पुढे राहिल्या तर किमान आपण पाहू शकाल जो प्रोजेक्टचा स्कोर जो डिपेंड असतो करंट रन रेटवर किमान 64. पाणी घेऊन जा मैदानामध्ये 12वे दोन्ही खेळाडू प्लीज पाणी देताना. या स्पर्धेचा हाई जगदंबा क्रिकेट संघ खानाव सौभाग्यवती जयश्रीताई शशिकांतजी दिसले. खूप गंभीर नेतृत्व. म्हणतात की गर्दीमध्ये हात तुम्हाला सक्सेस मिळाल्यानंतर तुमच्या भेटीला येतात परंतु त्याच गर्दीत उतरण्या अगोदर पाठीवर शाबासकीची थाप देणारे हात हे फक्त हातांच्या बोटावर मोजणे इतकेच असतात. त्यामधील एकमेव व्यक्तिमत्व जेव्हा शशिकांतजी दिसले साहेब आले व्यासपीठावर तेव्हा त्यांनी पहिल्यांदा प्रवीण गायकर जेव्हा समालोचन करत होते रॉकस्टारशी संपर्क केला. त्यांनी सांगितलं रॉकस्टार आमच्या खेळाडूंच्या संपूर्ण संघाच्या खेळाडूंवर चेहऱ्यावर थोडेसे नैराश्य आहेत परंतु त्यांना सांगा की मी उभा आहे. जिथे कमी तिथे आम्ही. तुम्हाला कोणतीच गोष्ट कमी पडणार नाही. फक्त दिशा करा ती गोष्ट तुम्हाला लगेच मिळेल. असं खंबीर नेतृत्व तुम्ही पाहिलं या स्पर्धेसाठी. सन्माननीय सरपंच साहेब शशिकांतजी दिसले. सगळ्यांची स्तुती. सगळ्यांनी अफाट मेहनत घेतली. कांचनदादा ज्यांनी टुर्नामेंट सक्सेसफुल केले त्यांना विचारा. जेव्हा कैलास डुकरे इथे आले पहिल्या दिवसामध्ये जेव्हा मी आले होतो त्यांनी फक्त एक छोटक्या शब्दात सांगलं बाबा एक लग्न परवडलं वैभव परंतु 7 दिवस टुर्नामेंट परवडत नाही. इतकी मेहनत. अक्षरशः शेवटच्या दिवशी मी म्हणेन त्यांनी म्हटलं की टाकून द्यायला मी झालो होतो. इतकी मेहनत आणि इतकी एनर्जी लागते कारण रात्रभर जागणं. दिसण्यासाठी 7 दिवसाचा प्रवास दिसतो परंतु या अगोदरचे 2 महिने लोकांना फार कमी दिसतात. प्रदीपला तुम्ही पाहिलं असेल राऊंड मारताना बाईकवर त्यांनी सगळ्यात अगोदर बाईकची मजा त्याने घेतली आहे. प्रज्वल यस उज्ज्वल आलेत. सध्या पाली टीमच्या पवेलियनमध्ये आनंदाचं वातावरण का नसणार कारण चांगली बॅटिंग झाली. सलामी वीराने अपेक्षापेक्षा जास्त दिलाय. 32 धावा बोर्डवर. शेवटच्या षटकामध्ये उसाटणे संघाला धावा रोखणं अतिशय गरजेची खालाची गरज बनणार आहे त्यांच्यासाठी आणि पाली संघ हाच विचार करत असेल. ओपनिंगने चांगली कामगिरी केली. शेवटी त्यांच्याकडून चांगला व्हावा परंतु बघूया आता कोणाला सक्सेस मिळेल. उज्ज्वल ढोपरी
फुलटॉसमध्ये कन्वर्ट केला. पाठीमागे विकेट कीपरकडे बॉल चाललाय, बॉल थांबवला त्यांनी. 1 रन इथेही पूर्ण होते. 1 रन मिळेल, संघ पोहोचेल 33. रोहित पाटील 6 बॉल 16. विशाल शेळके 7 बॉल 13. मैदान बघा किती चांगलं बनवलं गेलंय. साईडला संपूर्ण ब्लॅक लाईट आहे आणि आपण पाहू शकाल त्या अंधारामध्ये मैदान अगदी एखाद्या मोत्यासारखा चमकतोय. जबरदस्त व्ह्यू. सायप्रीत लाईव्ह अँड ड्रोन कॅमेरा. चांगलं व्ह्यू. स्विचिटचा प्रयत्न इथे झालाय परंतु ऑफची जी लाईन आहे त्याच्या बाहेरून बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. सगळ्यांनी प्रचंड मेहनत, सगळ्यांनी खूप चांगली साथ. दरकनंद चोरगे, सुनील तांडे, सत्यवानजी काकडे, सँडी पालकर, वाघमारे सरांना तुम्ही एक दिवस पाहिलं, सगळ्यांनी साथ दिली. धावा फलकावर धावा तुम्ही पाहताय टोटल 34. रोहित मैदानामध्ये आहेत. आता प्रोजेक्टेड स्कोर जो होता तो कमी झालाय कारण चांगली गोलंदाजी मागील 2 चेंडूमध्ये राहिल्यात. धावा थांबवण्याचं कार्य उज्ज्वलनं मागील मॅचमध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती अंतिम षटकामध्ये आणि तशीच अपेक्षा टीमकडून दे, परंतु रोहितकडून देखील तेवढ्याच अपेक्षा. स्विच हिटचा प्रयत्न पुन्हा नाही धरायलाय परंतु आता यावेळेस मिस केलाय बॉलला. स्टँड अँड डिस्पॅच केल्याची क्षमता या खेळाडूमध्ये, कडेकडे स्ट्रोक लागण्याची क्षमता अनेक वेळा आम्ही पाहिलाय परंतु आज स्विच हिट करण्याचे प्रयत्न तुम्ही पाहतायत आणि हेच प्लस पॉईंट सध्या ठरतोय उज्ज्वलसाठी. जेव्हा बाउन्सर वापरतात तेव्हा थोडी मेहनत करावीच लागते फलंदाजांना आणि तीच मशागत सुरू आहे. हा मिस टायमिंग. बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलो मध्ये बॉलला इथे कॅरी केला जाईल. खेळाडू होतील जैद बाद. रोहित पाटील. खेळीचा अंत. मोठ्या टुर्नामेंट त्यांच्याकडे इतक्या सारे टुर्नामेंट असतात त्याचं एकमेव कारण त्यांनी त्याच्या केलेली नावाची उल्लेखनीय कामगिरी. रॉकस्टार प्रवीण गायकर सारखा हिंदी समालोचक टेनिस बॉल विश्वामध्ये होणे नाही, कारण असा एक दमदार समालोचक. आम्ही उरणच्या एका स्पर्धेमध्ये होतो आणि या बेंडकलच्या स्पर्धेमध्ये काहीतरी मॅच होती 6 चेंडू 5 धावांची. खेळाडूने क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघानं मॅच सोडली होती परंतु प्रवीण गायकर नव्हती आणि जेव्हा त्यांचं समालोचन त्यांनी केलं संपूर्ण भेंडकल गावानं त्यांच्या त्या समालोचनासाठी टाळ्या वाजवल्या होत्या आणि मी जर बरोबर असेल तर किमान 6 ते 6.5 हजार बक्षीस त्यांनी एकाच त्या इनिंगमध्ये कमावलं होतं. लेगबायच्या स्वरूपाने ते रन येते. स्ट्रॅटर्जी असते, स्टँडर्ड असतो आणि दबदबा असतो, हे तुम्ही पाहिलंय. आणि असंच काही आता उज्ज्वल डोपरी दमदार गोलंदाजी. लास्ट ओव्हरमध्ये रन त्यांनी थांबवलेत. आतापर्यंत 4 चेंडू फेके 2 धावा खर्च करत असताना 1 विकेट घेतलाय. दमदार गोलंदाजी उज्ज्वलची आज राहिली. डेथ ओव्हरमध्ये डेथ ओव्हर स्पेशलिस्ट म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मागील दोन्ही मॅचमध्ये त्यांनी तेच केलंय आणि आत्ताही त्यामुळे एसटीनं खूप चांगली साथ त्यांना दिली आहे. जो स्विंग आहे त्यांच्याकडे, जो वेग आहे, सर्व काही चांगला मिश्रित भाव त्याने इथे पेश केलाय. परत आता विशाल थोडंसं फास्ट खेळावं लागेल. आता धुकं मैदानामध्ये येतोय. बॉलर इथे सज्ज होत असताना आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न. आणखीन एक चांगला बॉल अपेक्षित होतो परंतु वाईड. अतिरिक्त रन इथे जोडली जाईल. अजूनही धावसंख्या फलकामध्ये बारक्या मैदानामध्ये गेलेत परंतु खूप उशिरानं. तर जवळपास फक्त 2 चेंडू शिल्लक राहिले. 30 माफ करा 4 ओव्हरची मॅच आहे. सॉरी, मागील सगळं 3 झाले. मी त्याच लेनमध्ये चाललाय आणि ते स्वीप करण्याचा प्रयत्न आणि नकार दिला होता. इथे डायरेक्ट हिट केलंय. जरूर रन पूर्ण करण्याचा प्रयत्न होईल. आता हा डिसिजन जरूर येईल टेक्निकल डिपार्टमेंट हायकोर्टात.
सिंगल आले, रन खूप चांगले आहेत. 4 षटकांची मॅच अजूनही 100 टक्क्यानं बाकी आहे. जवळपास 7 चेंडूचा खेळ शिल्लक असेल, कारण 2 एक्स्ट्रा चेंडू आले तर 37 धावा या फलकावर तुम्ही पाहतायत. साईप्रीत लाईव्ह इव्हेंट्स, क्लिअरिटी, क्वालिटी सर्व काही मैदानामध्ये 3 कॅमेऱ्यासोबत आज ते उतरलेत आणि 3 कॅमेऱ्यानं टोटली मैदान ते कव्हर करतात. अभिजित चव्हाण, ओमकार पाटील, निखिल, मास्टर माइंड संदेश शेळके, आपण पाहतो या सर्वांची प्रचंड मेहनत आहे. बोला तयार, हा शॉट फुल बारक्याचा मैदानामध्ये येणं आणि त्याचं बरसणं हे फिक्स असतं. येतोय आणखीन एक चांगला षटकार. तर तव राखिले स्वराज्य स्वप्न तव साकारेले, गरजून या केला सिंधोत्सव साजरा, शिवराय तुम्हा मानाचा मुजरा. खरं तर या स्पर्धेची सुरुवातच झाली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून. महाराष्ट्रावर 5 सुलतानी सत्ता अगदी जरबेनं हुकूमत गाजवत होत्या. दिल्लीची मोगल सुलतान, विजापूरचे आदिलशाही सुलतान, गोव्याचा फिरंगी गोरंदर, जंजिरेचा सिद्धी आणि वर्धा गोविंद गोदावरीच्या अगदी दुआबावर कुतुबशाह, गुलाम गरीब विरुद्ध अक्षरशः कोणाची उच्चारायची अक्षरशः क्षमता नव्हती. आणि सह्याद्रीच्या खोरात 15 वर्षाचा शिवबा डोक्यात वेळ घेऊन बसला होता की 5 अजगरांच्या विलख्यातून माझी दौलत मला सोडवायची आणि स्वराज्य निर्माण करायचं आहे. हे संकल्प अगदी वयाच्या 15व्या वर्षी केला आणि या संपूर्ण रयतेचे राज्य झाले. ते हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिवछत्रपती. अंतिम षटकाला आता सुरुवात होते. अनुज ठोपरी हा गोलंदाज आलाय. 3 षटक संपलेत. धावसंख्या फलकावर धाव आहे 43. मागील षटकामध्ये उज्ज्वलनं चांगली गोलंदाजी केली. पहिल्या 2 षटकामध्ये 16-16चं होतं, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये आलं ते 11. सलामीला गेलेला मैदानामध्ये विशाल. आता बॉल कुठे गेला? यस, अंपायर सिग्नल 6 रन षटकार. जगदंबा क्रिकेट संघ खाना सगळे स्वयंसेवकांनी ऍक्टिव्ह व्हा. हाही फटका त्या दिशेनं. वाडा बॅटिंग. सलामीला आलेला खेळाडू विशाल शेख तल धरून बसलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार आणि सांघिक अर्धशतक कंप्लीट. सकाळचे आता 3:45 झालेत. धावसंख्या फलकावर 55. फायटिंग स्कोर. गोलंदाज अनुज. काय शॉट सिलेक्शन बनवलं विशालनं. आता सायप्रीची क्वालिटी खूप कमी दिसते तुम्हाला, कारण मैदानामध्ये खूप धुकं आलाय. हा कोणता धूर नाही, हे धुकं आहे. आणि हे पहिल्या दिवसामध्ये देखील आलं होतं. मला आठवतं तिसऱ्या रात्रीमध्ये सकाळी 5 वाजता. काही समस्या नाही. 55. लॉट्स ऑफ 1. 10 चेंडूमध्ये 26 विशालच्या. आता पुन्हा एकदा त्या दिशेनं हे तर थोडं इझी होतं,
परंतु आता प्रॉपर शॉट झाला नाही. एक रन पूर्ण झाले, दुसऱ्यासाठी निघालेत. आता थ्रो खराब झालाय आणि इथे रन मात्र पूर्ण होत आहेत. त्यात 2 चांगले रनिंग बिटन द विकेट. बारक्याला माहिती आहे विशालच्या बॅटमधून चांगले स्ट्रोक येत आहेत. तो वेज सेट झालाय, नजर चांगली जमली आहे आणि त्याला स्ट्रायकर कडे आणण्यासाठी हरकत नाही. आता जर समजा परिस्थिती काय वेगळी असती तर बारकेनं स्ट्राईक सोडली नसती, यात मात्र शंका नाही. चांगली धावसंख्या 57. पुन्हा एकदा त्या दिशेने खेळ. आता परत फिल्डर आहेत तिथे प्रोटेक्शन देतील. बॉल पिक केला, 1 रन पूर्ण झाली आहे. दुसरीसाठी प्रयत्न होतोय परंतु आता तो येऊ का मी होऊ हे सुरू होतं. कॉम्बिनेशन जुळत नव्हतं. सिंगलवर समाधान व्यक्त करावं लागेल. 58 धावा आता बोर्डवर आतापर्यंत तुम्ही पाहताय. पूर्वार्धामधील अंतिम 2 चेंडू शिल्लक राहिलेत. बारकाचं वैयक्तिक 2 बॉल 6 चे योगदान देणं. विशाल शेळकेचं 12 चेंडूमध्ये 29. रोहितची 16 धावांची चांगली पारी, चांगला स्टार्टअप, पायाभरणी मजबूत करून दिली. आणि आता गोलंदाज हा हेलिकॉप्टर स्टाईल, हा तर त्याचा फेवरेट शॉट आहे आणि या फटक्याला लॉन्च केलाय सीमा पार. आणखीन एक दमदार षटकार. बारक्या शेळके मस्त हेलिकॉप्टर आपण पाहू शकाल. 2017ला हे नाव मस्त हेलिकॉप्टर त्यांना देण्यात आलं होतं. अगदी भोकरपाड्याच्या मैदानावर त्याला आम्ही पाहिलं होतं. अशीच एक आठवण लेगबाच्या स्वरूपानं ही रन आली आहे. पहिले सत्र तर इथे पूर्ण झाले. 65 धावा पहिल्या सत्रामध्ये केल्या 4 षटकामध्ये आणि 66 धावांचं भलं मोठं टार्गेट. संदेश तुम्हाला आठवत असेल स्पर्धा सुरू होती या भोकरपाड्याच्या मैदानावर. 2017 मेगा फायनल होती आणि जवळपास 51 धावा मॅन ऑफ द सिरीजच्या रेसिंग पासून दूर होता बारक्या. आणि तिथे मेगा फायनलमध्ये याने 50 अप रन केल्या आणि तिथे हा खेळाडू बायकर मॅन बनला. एक जिद्दी खेळाडू आहे. पूर्वार्ध समाप्त झालाय. पाहूया हे 66चं टार्गेट कशा रीतीने चेस होईल. आता जाता जाता ऐकूया आपण रॉकस्टार प्रवीणजी गायकर यांचा एक चांगला सुमधुर आवाज. या मॅचची धडकन तेज होतील. जरूर एक चांगलं आणि फाईट पाहायला मिळेल. त्यासोबत आहे जगदंबा क्रिकेट संघ खानाव, सर्व ग्रामस्थ मंडळ, सर्व ऑर्गनायझर टीम, सचिनभाई मुंडे आणि त्यासोबत शशिकांतजी दिसले, सर्व प्रतिनिधिदा, सर्वांचं मी आभार व्यक्त करेन. आपण 1 नव्हे 2 नव्हे तर 3 रात्री मध्ये आम्हाला इथे समालोचन करण्याची संधी दिली. थँक्यू रॉकस्टार प्रवीणजी गायकर. सर्वांचं मी आभार व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. दिसले खानाव गावाचा, त्याला समाजसेवेचा ध्यास. गावासाठी निधी आणून केला गावाचा विकास. शशिकांत दिसले खानाव गावाचा, त्याला समाजसेवेचा ध्यास. गावासाठी निधी आणून केला गावाचा विकास. शशिकांत दिसले समाजसेवक आहे बघा दिलदार. शशिकांत दिसले समाजसेवक आहे बघा दिलदार. पुरा करी दिलेला वादा पनवेलचे आमदार प्रशांत दादा. 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 जय सीताई सरपंच या खानाव गावच्या. खेळाडूंसाठी मैदान बनवून पाठीशी आहेत त्यांच्या. जय सीताई सरपंच या खानाव गावच्या. खेळाडूंसाठी मैदान बनवून पाठीशी आहेत त्यांच्या. जय सीताई सरपंच आहेत रणझुंजार.
जयश्रीताई सरपंच आहेत रणझुंजार पुरा करी दिलेला वादा पनवेलचे आमदार प्रशांत दादा पुरा करी दिलेला वादा पनवेलचे आमदार प्रशांत दादा पुरा करी दिलेला वादा पनवेलचे आमदार धन्यवाद वैभव. जाऊया मॅचच्या दिशेने. आजच्या रात्रीतील ही शेवटची मॅच. अर्थातच जो संघ जिंकेल तो जवळजवळ एक ट्रॉफीचा दावेदार होईल. आत्तापर्यंत विचार केलात तर जवळजवळ 10 संघ सुपर 12मध्ये क्वालिफाय झालेत आणि आजच्या रात्रीतून जो जिंकेल तो मला तर वाटतं सुपर 6 एक ट्रॉफीचा दावेदार होईल. सचिन मुंडे यांना विनंती करतो की उद्या आपण जवळजवळ सकाळी 10 वाजता किंवा 11 वाजता लॉट्स आपण टाकून द्या. टॉप 10चे संघ आणि एक सुपर 6चा संघ. नाही उठतील लवकर. एक दमदार मेहनत त्यांची तुम्ही पाहताय. पहिलाच बॉल गोलंदाजी मार्क वर दिया. गेंदबाजी के मार्क पर आप देख सकते हैं परेश शेलके. एक बढ़िया गेंदबाज जरूर है उदय शेलके जिनके द्वारा पनवेल प्रीमियर लीग में इस टीम को पैक किया गया था. तब उस टीम की तरफ से ये बहुत ही दमदार गेंदबाजी का परफॉर्मेंस कर रहे थे. लेकिन इस वक्त 24 गेंदों में टोटल 66 रनों की जरूरत है और उसी लक्ष्य का पीछा करते हुए 2 आरंभिक बल्लेबाज. पहली गेंद रफ्तार से गिरफ्तार करने की कोशिश, ऑफ स्टंप से बाहर. अंपायर का व्हाइट बॉल का इशारा. व्हाइट बॉल की मदद से टीम का फिलहाल बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 1 रन. देखिए इतने रात्रि में एक अभी तक हमने बहुत सारे कमेंट्री किए लेकिन एक मुकाबला पिछले साल कंचन आपने देखा था कि स्वर्गीय मेघनाथ शेठ मात्रे प्रतिष्ठान झांसी की नाइट टूर्नामेंट बामनडोंगरी विपक्ष ट्रॉम्बे कोलीवाड़ा. एक आखिरी मुकाबला 4 बजे के समय में हुआ था. जो ट्रॉफी को चेस करने के लिए वो मुकाबला हुआ था कंचन. 1 ओवर में 28 की जरूरत थी और ट्रॉम्बे कोलीवाड़ा टीम के बल्लेबाज दीपेश ने वो रन चेस किए थे. ये एक इतिहास है. तो लाउड अपील की गई थी. नॉट आउट का इशारा अंपायर का. बिल्कुल यहां पर डॉट बॉल की समाप्ति नजर आती हुई. दमदार यहां पर वेरिएशन देखने को मिला. तेज रफ्तार गेंद फेंकी थी और ये डॉट बॉल की समाप्ति. देखिए परेश के पास कंचन रफ्तार है और उसी रफ्तार से बिल्कुल यहां पर गिरफ्तार करने की कोशिश. डॉट बॉल की समाप्ति. टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 1 रन. इस समय बात करेंगे बिना कोई विकेट कोई नुकसान के ऊपर स्ट्राइक एंड पर बल्लेबाज अजय भंडारी जिनके नाम पर लगभग 3 बाइक है. वो बाइकर मैन खिलाड़ी और एक तरफ बारक्या शेल के 4 बाइकर. तेज रफ्तार से डालने का प्रयास जरूर किया था. ऑप्शन से बाहर जाने वाली गेंद को अंपायर ने व्हाइट बॉल का करार दिया. व्हाइट की मदद से एक्स्ट्रा खातों में बिल्कुल बढ़ोतरी हो चुकी है और टीम का टोटल स्कोर कार्ड के ऊपर आगे बढ़ता हुआ 2 रन. देवांश एंड परी 11 जय बाबदेव पाली विपक्ष स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठान उसाट ने इन दोनों टीमों के बीच में ये क्वालिफायर का बिल्कुल मुकाबला. स्लोवर गेंद सम्मिश्रित थोड़ा सा परिवर्तन करने का प्रयास. मिड विकेट की तरफ गेंद जा रही थी लेकिन 38 सर के खिलाड़ी ने डीप मिड विकेट में जाकर इस गेंद को रोका. तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था. कंचन वैभव 4 ओवर का मैच है. फिलहाल पहला ओवर पावर प्ले का है और ऐसे हालातों में अगर चर्चा करेंगे कि पावर प्ले के ओवर में कम से कम रन बटोरना जरूरी होगा. जिस तरीके से 67 रनों का आई थिंक कंचन चेस करना है टारगेट, तो कम से कम प्रति ओवर की बात करेंगे 66 माफ कीजिएगा 66 रनों का टारगेट का चेस करना है और लगभग प्रति ओवर की बात करेंगे तो 16.50 की रिक्वायर्ड रन रेट से ये टारगेट चेस करना है. फुल टॉस बॉल थी. क्रॉस पैडेड खेलने का प्रयास लेकिन विकेट कीपर रोहित थोड़े से पीछे रहे. तब तक 1 रन लेने का पर्याप्त समय था और इस 1 रन की मदद से टीम का बढ़ता हुआ स्कोर है. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 3 रन. अब आप कीजिएगा 4 रन. पाली टीम की चर्चा करेंगे तो सुप्रसिद्ध कुश्तीगार रोहित पाटिल अंबिवली, ये बिल्कुल हमेशा उनका दमदार योगदान रहता है. तो रोहित पाटिल आपका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. एक से काम नहीं बनेगा. इस मुकाबले में बने रहना है तो चौके छक्कों की जरूरत होगी. फिलहाल पहले पावर प्ले में शानदार गेंदबाजी का परफॉर्मेंस आप देख सकते हैं. परेश शेलके
3 गेंदे 4 रन अभी तक खर्च करते हुए। यॉर्कर लेंथ की ये गेंद थी, शायद ये आवाज भी आई थी, इसकी वजह से अंपायर ने ये नॉट आउट का करार दिया। टारगेट करने का प्रयास, तू मैं रन आउट का ये चांस बन सकता था, बाल बाल बचे तो शायद लेग बाइस का इशारा अंपायर का, लेग स्टंप से शायद बाहर आने वाली ये गेंद थी, उसकी वजह से ये नॉट आउट का करार दिया। 1 रन मिलेगा 1 रनों की मदद से। फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है टोटल 5 रन। ये बल्लेबाज के खाते में रन नहीं जाएगी कंचन, ये एक्स्ट्राज में रन जाएगी। और यहां पर आप देखिए पहले पावर प्ले में रनों के लिए तलाश रही। एक अच्छी बात है कि स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठान उसाट ने टीम की विकेट नहीं गंवाए। फिलहाल मिडिल ऑर्डर्स में अच्छे बल्लेबाज हैं इनके पास, लेकिन पावर प्ले में आपको शुरुआत बेहतर देना जरूरी होगा। परेश शिल्के राइट आर्म राउंड द विकेट से स्लोवर गेंद इस बार भी जड़ में डालने का प्रयास। फील्डर तैनात है, बार क्या उठाएंगे, फील्ड करेंगे, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं है। देखिए इतने बड़े लक्ष्य का पीछा जब आप इतने रात्रि में, लगभग रात्रि के ठीक 4 बजे का समय बीतता जा रहा है, और इस रात्रि के समय में अगर ये रनों को बनाना है तो पावर प्ले के ओवर में आपको दमदार शुरुआत देना भी बहुत जरूरी होता है। एक है कि पाली टीम परी एंड देवांश 11, जब आप पाली टीम की चर्चा करेंगे तो विशाल शिल्के ने लगभग अपने टीम के लिए 29 रनों की शानदार पारी खेली। बारकिया को गेंदें मिली 4 और उन्होंने 12 रन बटोरे। गुड बॉलिंग, ग्रेट कमबैक। डॉट बॉल की समाप्ति, प्रेशर लगातार बनाया जा रहा है। ओवर की समाप्ति और पहले ओवर का खेल समाप्त होने के बाद स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठान उसाट ने 11 टीम का स्कोर है 5 रन बिना कोई विकेट खोए नुकसान पर। जीतने के लिए चाहिए 6 रन, जीतने के लिए चाहिए आने वाली 18 गेंदें और 60 रनों की आवश्यकता। थोडंसं रॉकस्टार पॉवर प्ले मध्ये रन येणं अतिशय महत्त्वाचं होतं स्वर्गीय रामचंद्र मडवी उसाटणे टीमच्या दृष्टिकोनातून, परंतु आता रन येणं थोडं कठीण होऊन बसलाय या पहिल्या षटकामध्ये। परंतु इतक्या लवकर हार मानून जमणार नाही, प्रचंड मेहनत केली आपले 2 धुरंधर महत्त्वाचे एक्के आतापर्यंत मैदानामध्ये आहेत। हल्ला बोल करावा लागेल, षटकार चौकारांची नितांत आवश्यकता आहे। 18 चेंडूमध्ये पाहिजेत अजूनही जवळपास 60 धावा, त्यामुळे जेवढं जे टार्गेट येतात जे 20.00च्या जे रिक्वायर रन रेटवर येऊन थांबले, त्यामुळे 3 फटके हे महत्वाचे आहेत। जी हाँ, डेफिनेटली वैभव, अगर चर्चा करेंगे आने वाली 18 गेंदों में 60 रन बनाने हैं, प्रति ओवर में 20 की दरकरार है। फिलहाल विकेट 10 इंडिया हाथों में सुरक्षित है। पहले ओवर में रन नहीं बटोरे, लेकिन आने वाली इन 18 गेंदों में 18 गेंदे यानी कि 3 ओवरों में रन बनाने भी जरूरी होंगे। गेंदबाजी में दूर वाले छोर से परिवर्तन, नए गेंदबाज कल्पेश शिल्के। राउंड द विकेट से पहली बॉल फुल टॉस पे की थी, मिड ऑफ को चीर किया जरूर। फील्डर तैनात, फील्डर दूर से आते हुए गेंद को रोकेंगे, तब तक यहां पर 2 रन लेने का पर्याप्त समय, और इसी 2 रनों की मदद से स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठान उसाट ने 11 टीम का स्कोर है 8 रन 66 रनों का लक्ष्य का पीछा करना है। आने वाली गेंदें बची है लगभग 17 और जीतने के लिए 58 रनों की आवश्यकता। कोई ऐसा एक ओवर चाहिए जो पूरी तरीके से स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठान 11 टीम को यहां पर अपना दबदबा कायम रख सके। ये भी टैप किया है, एक से ज्यादा मात्र कुछ नहीं मिलेगा। बारकिया तेजी के साथ गेंद की तरफ आते हुए, बारकिया शिल्के एक ऐसे खिलाड़ी है कंचन जिन्होंने रायगढ़ ग्रामीण टेनिस क्रिकेट में अपने बल्लेबाजी के बलबूते के ऊपर रायगढ़ प्रीमियर लीग हो, पनवेल प्रीमियर लीग हो या व्यावसायिक तालुका हाफ क्रिकेट हो, इस खिलाड़ी ने अपने खुद के दम पर वो जगह बनाई है। और क्यों आज इन्हें 4 बाइक का खिताब इनके नाम पर है, ये बड़ी शैली है। बारकिया का इससे पहले चर्चा करेंगे कंचन, निश्चित तौर पर मिस्टर 360 डिग्री बारकिया कामले, जो इनका बैट ऑफ द स्पीड है, ये बारकिया शिल्के का स्पीड है। लेकिन यहां पर वो स्पीड स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठान उसाट ने टीम को दिखाना भी जरूरी होगा। फुल टॉस बॉल, और इस गेंद को बिल्कुल खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ। फील्डर दूर से आते हुए गेंद को रोका जरूर है, लेकिन जब तक रोकेंगे हनुमान
तब तक बल्लेबाज के पास 2 रन लेने का समय। ये तीसरे अंपायर की मांग। वेस्ट साइड के लिए बिल्कुल तीसरे अंपायर हाईकोर्ट की तरफ ये निर्णय जरूर दिया है, चेक करेंगे। तीसरे अंपायर सुनील तांडेल। तो इट्स नो बॉल कॉल। यह अंपायर का इशारा था, वह नो बॉल। 2+1 फ्री हिट की गेंद होगी। टीम का टोटल स्कोर है स्कोर कार्ड के ऊपर 12 रन। 66 रनों का टारगेट है। 54 54 रनों की फिलहाल अभी भी आवश्यकता है इस मैच को जीतने के लिए। अच्छी गेंदे, फ्री हिट गेंद के ऊपर रन नहीं मिले, केवल एक ही मिलेगा। ओवर थ्रो जरूर हुआ था, कवर अच्छा है। कंचन देखिए, जो दर्शकों का आवाज होता है, एक ओवर थ्रो की वजह से कितना चोर शोर शराबों से यह आवाज नजर आई, लेकिन तब तक 1 रन मिलेगा। वैभव, क्या इक्का दुक्का से काम बनेगा? जी नहीं प्रवीण गायकर, छक्के चौके की फिलहाल बहुत जरूरत आहे और वो आणे चाहिए आणि ते लगवावं लागतील या मॅचमध्ये। स्वप्न मोठं पाहिले तर संघर्ष मोठं करावं लागतं आयुष्यातील। जशी एक एक स्टेप आपण पुढे जातो तसं आव्हान कठीण होत जातं आणि आव्हान कठीण आहे ते पेलवायचं असेल तर डेफिनेटली गरज आहे ते ठोकू शकतो। उसाटणे टीममध्ये ती क्षमता आहे, परंतु असे डॉट बॉल तुम्ही खेळा तर मॅच प्रेशरमध्ये येईल। 1 ते 2 फटके जिथून हवे, जिथून कॉन्फिडन्स हाय होईल आणि जर कॉन्फिडन्स हाय झाली तर मॅचमध्ये ट्विस्ट निर्माण होईल। वैभव, मराठीमध्ये म्हटलं जातं की समुद्राच्या तलापर्यंत गेल्याशिवाय तुम्हाला मोती मिलत नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय तुम्हाला फल मिलत नहीं। तो ये मुकाबले में ये बिल्कुल प्रयास करना भी जरूरी होगा। ये स्लोवर गेंद थी, थोड़ा सा लेग कटर करने का प्रयास, ऑप्शन से बाहर। अंपायर ने बिल्कुल व्हाइट बॉल का करार दिया है। व्हाइट की मदद से एक्स्ट्रास खातों में बढ़ोतरी। सचिन मुंडे, आई जगदम्बा 11 खानों टीम के कप्तान और बाबू शेठ दिसले, इनके चेहरे के ऊपर जो है इतने रात्रि में भी एक मुस्कुराहट नजर आ रही है, क्योंकि इनके 5 दिन का ये 7 दिन का ये नाइट टूर्नामेंट का आयोजन है और ये बिल्कुल सक्सेस नजर आता हुआ। शक की बुनियाद से अंपायर की तरफ देखा था, डॉट बॉल की समाप्ति। ये एक एक डॉट बॉल है जो है ना, मुझे बिल्कुल मिडल स्टंप पर जाती हुई गेंद व्हाइट की तरफ जरूर देखा था। शक की बुनियाद से मिडल स्टंप से जाती हुई गेंद, डॉट बॉल की समाप्ति होती हुई। अब 13 गेंदों में दशा उतारी रावण, यानी कि 52 रनों की जरूरत है। प्रति गेंद के ऊपर चौकों की जरूरत है उसाटने टीम के लिए। ये अच्छा शॉट है। चलिए, 13 में 13 चौके चाहिए थे, उसमें से 1 चौका आ चुका है। ओवर की समाप्ति, 2 ओवर का खेल समाप्त होने के बाद रन संख्या बनी 18, आने वाली गेंदें बची है 12 और जीतने के लिए चाहिए 48-48, यानी कि 12 गेंदों में 12 चौकों की जरूरत। पाहिजेत अजूनही 48 धावा। स्वप्न मोठं आहे दोन्ही टीमचं। आता टीम बॅटिंग सध्या करतायत पाली संघ। एक्झॅक्टली या षटकामध्ये काय करायला हवं, संधी येत नसते आपण ते आपल्या कार्यातून निर्माण करायचे असते। नाव नाही झालं तरी चालेल, परंतु काम असं करा की लोकांनी तुमचं नाव काढलं पाहिजे। आणि जे आतापर्यंत तुम्ही केलंय, इथपर्यंत येण्यासाठी जी प्रचंड मेहनत केली आहे ना, ती मेहनत आता फळ हवं असेल तर लढावा अजून लागेल। इतक्या लवकर हार मानून जमणार नाही। कठीण प्रसंगामध्ये एक छोटासा शब्द नेहमी लक्षात ठेवा, यस आय कॅन डू इट, मी हे करू शकतो। हा आत्मविश्वास तुमच्यामध्ये असला पाहिजे आणि तो दर्शवावा लागेल। इतक्या लवकर गुडघे टिकून चालणार नाही। 12 चेंडू 48 गोलंदाजी मार्कवर महत्त्वपूर्ण षटकामध्ये आता बॉलिंग ट्रॅकवर इथे ट्रॅव्हल करील रोहित पाटील। बघूया निर्णायक षटक आहे। जे काय हातपाय हवायचे आहेत, म्हणतात की पाणी घशाच्या वर जाण्या अगोदरच हातपाय हवा आणि इथे तरच तुम्हाला त्या पात्रातून बाहेर निघता येतं आणि येता पाणी घशाच्या वर येण्या अगोदरच या मॅच मध्ये तुम्हाला काहीतरी इथे करावं लागेल। यस बिल्कुल। क्या यहाँ से आने वाली गेंदें बची है टोटल 12 और चाहिए 48 रनों की आवश्यकता। क्या वार पे वार पलटवार होंगे? आज का वार है सोमवार, कल गावदेवी का वार है मंगलवार और कल होगी मेगा फाइनल की रात्रि। कल बुधवार है, आज
मेरे ख्याल से कार गावदेवी का वार है और कल बुधवार है। क्या ये वार पर पलटवार करेगी उसाटने टीम? पहली गेंद ऑफ स्टंप से बाहर है। अंपायर का ये व्हाइट बॉल का करार है। कंचन कभी कभी होता है जब आप एक हाथ गेंद वाइड फेंकते हो ना, तो ये आपने ऊपर पैरों के ऊपर कुल्हाड़ी मारने के समान होता है। क्या 6 गेंदों में आपको एक ओवर में आपको 6 गेंदें दी जाती है और उनमें से एक हाथ गेंद आप खराब फेंकते हैं ना, तो ये आपके ऊपर परेशानी होती है। ऐसे नहीं आपके पास रन है, ये रन कभी भी पलट सकती है और इसके लिए क्रिकेट में एक अनिश्चितता भरा खेल जाना जाता है। ये भी चेक करना पड़ेगा अंपायर को। ऑफ स्टंप से बाहर है। व्हाइट बॉल का इशारा, व्हाइट की मदद से एक्स्ट्रा खाते में बढ़ोतरी होती भी। देखिए फिजूल के 2 रन खर्च किए, 20 रन बने स्कोर कार्ड के ऊपर। 66 रनों का टारगेट जरूर है। आने वाली गेंदें बची है टोटल 12 और जीतने के लिए चाहिए 46 रनों की आवश्यकता। सत्यवान ढोपरी बल्लेबाज जरूर है, माफ कीजिएगा, अजय भंडारी और अनिकेत ढोपरी, ये 2 बल्लेबाज है और लेफ्ट हैंडर बल्लेबाज जिनके नाम पर 3 बाई के कंचन, वो बल्लेबाज खेलने के लिए तैयार। ये अच्छी गेंद थी, ऑन साइड में जरूर खेला है। 1 रन मुकम्मल। क्या दूसरे का प्रयास करेंगे? फील्डिंग खराब है, होना चाहिए था। एक रन बहुत इंपॉर्टेंट है इस मुकाबले में। कांचन जब मुकाबला खेला गया था वलवली के ग्रामस्थ मंडल नाइट टूर्नामेंट में, तो देवा मेरे ख्याल से दमदार परफॉर्मेंस किया था स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम ने। अनिकेत के नाम पर भी कंचन 1 बाइक जरूर है, लेकिन कौन भूलेगा दोस्तों, जब भिवंडी में नानकर गांव में जब टूर्नामेंट खेली गई थी, कंचन 1 बॉल में 6 रनों की जरूरत थी, 8 विकेट गंवाए थे और अनिल ढोपरी ने आकर वो आखिरी गेंद के ऊपर छक्का दागा था। अनिकेत ढोपरी तैयार। ये वाइड का पंजा, नॉन स्ट्राइक इनके बल्लेबाज का कहना जरूर था, लेकिन विकेट कीपर के द्वारा ये गलती हुई है। कंचन, ये जो गलती होती है ना, किसी एक जीवनदान मिलता है किसी बल्लेबाज को, ये बिल्कुल परेशानी में डालता है। 1+1 2 रन मिलेंगे और इसी 2 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है टोटल स्कोर कार्ड के ऊपर 23। आने वाली 11 गेंदें बची है। 43 रनों की आवश्यकता है। कंचन 5 गेंदों में अगर 20 भी रन आती है ना, तो स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठान उसाटने टीम के लिए यह मुकाबला पूरी तरीके से खुला हो सकता है, क्योंकि इसी मैदान के ऊपर 3 मरतबा 1 ओवर में 20, 22 और 24 रन 6 हुए। क्या उसी तकार पर यहां पर चलना चाहेगी स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठान उसाटने 11 टीम? गेंदबाज रोहित पाटिल राउंड द विकेट से। यह शॉट अच्छा है, खेला जरूर है मिड विकेट की तरफ, खिलाड़ी तैनात है, उठाएंगे, माफ कीजिएगा, स्क्वायर लेग और मिड विकेट की तरफ इस गेंद को खेला था। लेकिन वैभव अभी तक बात करेंगे तो इस पारी में लगभग 3रा ओवर जारी है, 1 ही चौका लगाए। ये खराब बल्लेबाजी, विकेट गवाया नाही। डेफिनेटली पहिल्या पॉवर प्ले मध्ये सर्वाधिक जास्त रन अपेक्षित होत्या टीमला आणि तिथे मोठे फटके आले नाही। सध्या संघाचा जे टीमचं स्पिरिट आहे, परंतु रॉकस्टार सलामीला आलेले दोन्ही खेळाडू मैदानामध्ये आहेत, अजूनही आशा सोडणार नाही। यस उसाटणे वैभव, संघ 10 विकेट आपके हाथों में अगर सुरक्षित है तो यहाँ पर कौन सा बल्लेबाज चाहेगा कि सिंगल डबल ले? बस यहाँ पर चौके छक्कों के डील करना जरूरी होगा। ये शॉट अच्छा है, इस गेंद को खेला है मिड विकेट के ऊपर से, सीमा रेखा पार, 6 रन। क्या कमाल का स्ट्रोक था। इसी 6 रनों की मदद से फिलहाल टीम का बढ़ता हुआ स्कोर है 15 गेंदों का खेल समाप्त होने के बाद टोटल 30 रन। आने वाली गेंदें बची है 9 और चाहिए 36 रनों की आवश्यकता। वैभव कंचन कभी कभी होता है 1 आध छक्के 2 छक्के मुकाबले में पूरी तरीके से कमबैक कर लेते हैं। 9 गेंदों में चाहिए 36, यानी कि प्रति ओवर। कंचन टारगेट तो एक ही मन में जहन में रखना है कि 9 गेंदों में किसी भी तरह बस 6 छक्के दागने। अनिकेत ढोपरी बाइकरमैन खेलने के लिए तैयार। यह बड़ा शॉट खेलने का प्रयास, हवा में गेंद, लॉन्ग अप में खिलाड़ी तैनात, फील्डिंग खराब है। 1 रन इंपॉर्टेंट है, 1 रन मिलेगा। 1 रनों की मदद से बढ़ता हुआ स्कोर है 31 रन। 8 गेंदों में चाहिए 35 रनों की जरूरत।
रॉकस्टार येणाऱ्या 2 चेंडूवर किमान 1 ते 2 मोठे फटक्यांची अपेक्षा अद्याप या टीमला. अनिकेतनं जो षटकार लागाला अशा पल्लवीत झालेत. पुन्हा एकदा थोडी एनर्जी क्रिएट झाली. आतापर्यंत जे धावांचं दडपण होतं थोडं का प्रमाणात होईना ते कमी झालं होतं, परंतु आता ही वेळ साथ देण्याची. अजय भंडारी यांना काहीतरी करावं लागेल. करामत इथे फटका खेळण्याचा प्रयत्न केला, पाठीमागे कव्हर झाला, योग्य ठिकाणी थ्रो झाला, कलेक्शन झालं नाही, थोडं ओव्हर थ्रो म्हणावं लागेल आणि आपल्या सुरक्षित घरामध्ये घरवापसी. 1 रन इथे पूर्ण होईल. लेग बायच्या स्वरूपानं ही रन आली. सांगी कोठ्यामध्ये ही रन जोडली जाईल. अजय भंडारीनं बरेच प्रयत्न केलेत, बऱ्याच वैभव, चेंडूचा सामना केलाय. 7 गेंदों में चाहिए 34 रनों की जरूरत. अगर इस गेंद के ऊपर 6 आता है तो शायद कंचन आने वाली लगभग गेंदें रहेंगी टोटल 6 और 28 की जरूरत रह सकती है. देखेंगे अगर मगर को क्रिकेट में स्थान नहीं है, जो अच्छा खेलेगा उसको ताली है. इसलिए वीरेंद्र सहवाग ने भी कहा था जब तक तुम्हारा बल्ला है तब तक तुम्हारा थाट है, वरना इस क्रिकेट में दोस्त तुम्हारी वाट है. क्योंकि जब अच्छा खेलते हो आपको ताली है, जब आप खराब खेलते हो तो आपको 200 गाली है. ये क्रिकेट का वसूल है और इस क्रिकेट में अच्छा खेलना बहुत ज़रूरी होता है. चलिए अलॉन्ग द कारपेट इस गेंद को खेला मिड विकेट के तरफ. खिलाड़ी बार के गेंद को उठाए, रनआउट का मौका. बैट्समैन होंगे आउट. ओवर की समाप्ति. 3 ओवर का समर्पण होने के बाद रन संख्या बनी है 33. गेंदों में चाहिए कांचन 33 रनों की आवश्यकता. रन संख्या बनी है 33. अगर देवांश एंड परी 11 बापदेव पाली टीम की चर्चा करेंगे तो बिल्कुल सिस्टर संध्याताई दिसले और हमारे नीलेश देसले साहब, इनके सुपुत्र के नाम से इस टीम को पैक किया गया है और बिल्कुल कमाल का परफॉर्मेंस इस मैदान के ऊपर नजर आता हुआ. 6 गेंदों में चाहिए 33 रनों की आवश्यकता. बारक्या शिल्के का अनस्टॉपेबल परफॉर्मेंस. विशाल शिल्के ने शानदार बल्लेबाजी की. 6 में चाहिए 33. क्या 6 छक्के आएंगे? पहला तो उठाने का प्रयास, सीधा गेंद फील्डर के दस्तानों में, कैच ड्रॉप. तो चलिए बल्लेबाज को शायद लौटना पड़ेगा. वैभव, रॉकस्टार बऱ्याच चुका झालेत. मॅच जर क्रिटिकल कंडिशनला असते विचार करा तर 6 बॉल 15 वगैरे असते तर या चुका किती महागड्या पडल्या असता. परंतु चला रन आपल्या जवळ आहेत त्यामुळे या चुकांची गणना इथे होणार नाही हे देखील आपण निश्चित सांगू. परंतु कुठेतरी गोलंदाजच्या कोट्यामध्ये विकेट ऍड होतात. दोन्ही महत्वाचे खेळाडू बाद झालेत. पहिल्या ओपनिंग खेळाडू अजय 10 चेंडूमध्ये 6 धावांचं योगदान आणि त्यानंतर अनिकेतनं 10 बॉलमध्ये 17 धावांचं योगदान. जे परफॉर्मन्स अपेक्षित होतं ते झालं नाही. यंदाच्या सीझनमध्ये आपण ओसाडणे टीमचा उल्लेख जर पाहिला या विभागामध्ये येताना त्यांनी बऱ्याच मोठमोठ्या टुर्नामेंट जिंकल्यात. हा फटका तर उंच गेलाय, लांबी पाहावी लागेल आणि हा रात्रीचा नतीजा आहे. रॉकस्टार हे जर रात्रीचे आपण पाहिलं पुन्हा एकदा आय थिंक कॅच तिथे ड्रॉप झाली आहे. बरेच 3 ते 4 झेल जवळपास ड्रॉप झालेत या इनिंगमध्ये. येस कांचनदा जे कॅच ड्रॉप झालेत त्याच्यात 10 धावा डेफिनेटली आतापर्यंत ऍड झालेत. हे झाले असते, माफ करा, 10 पॉईंट ऍड झाले असते 2 विकेटचे. कारण 5 पॉईंट एका विकेटसाठी डेफिनेटली आपण पकडतो. राईट, रजनी स्पर्धेमध्ये इम्पॉर्टंट होत्या. चुका करतो आपण परंतु या क्षणाला त्यांच्याकडे थोडं आपण दुर्लक्ष करतो. परंतु जेव्हा वैयक्तिक पारितोषिक वितरणाचे वेळ येते तेव्हा झालेल्या चुका सोडलेले जाईल या महागडे परत असतात. परंतु आता औपचारिकता फॉर्मॅलिटीज पूर्ण राहिली करण्याची, फक्त पूर्ण करण्याची ते वेळ राहिला आहे. काही चेंडू शिल्लक आहेत, जवळपास 2 चेंडू आहेत. खूप मार्जिननं पाठीमागे राहिला. रॉकस्टार प्रेक्षकांनी विचार केला होता जवळपास 66 टार्गेट आहे, किमान 60+ रन तरी करेल हा संघ.
नो बॉल कॉल केले पंचांनी प्लस चौकार आलाय नशिबाचा पंजा. नेक्स्ट बॉल असेल आता फ्री हिट. 2 चेंडू आणि रन पाहिजेत 27. गोलंदाज सज्ज होत आहेत पुन्हा एकदा. फ्री हिटचा चेंडू होता, आक्रमण केलंय परंतु हे फ्री हिट होतं. पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. रोहित काहीतरी मनातल्या मनात माल जपत होते. हे फ्री हिट आहे, विकेट डेफिनेटली मिळाली नसती परंतु ते सांगतायत की हे काय झाले आज. पुन्हा एकदा संधी, आता चान्स आहे. नाही आता घेतली आहे. चला हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम पाली संघ. तर नक्कीच वैभव, आपण जर विचार केला या स्पर्धेमध्ये स्वर्गीय रामचंद्र शेठ मडवी प्रतिष्ठानने भरपूर चांगला खेळ केला, परंतु मात्र शेवटच्या पराभवाचा